मित्रांनो वेलकम टू द डे 185 ऑफ डेली ब्लॉगिंग विथ जस्ट थिंग. कसे आहात तुम्ही? मी आणि श्रिया वेगवेगळ्या लिफ्टमध्ये आलो आहे कारण की कमी मी आणि श्रिया वेगवेगळ्या लिफ्टमध्ये आलो कारण की एकाच टायमाला दोन्ही लिफ्ट आल्या. या सॉरी हां इवन आय हॅव अ चॅनल असं म्हटला तो. सो हां काय बोलत होतो मी. तर पोरगा मला विचारत होता की इज दॅट यूट्यूब. बोला हां इवन आय हॅव अ चॅनल. तुझ्या आता काय करत होता? बच्चे का चॅनल है भाई अभी. बच्चे का चॅनल है श्रिया. बच्चे का चॅनल बनाएगा ना. कट. तर आम्ही आज चाललेलो आहोत रामेन खायला. रामेन इथे का अरे काय एवढं त्याच्यामध्ये यार काय आहे? करायचंच आहे का व्लॉग? मला करायचाच आहे ब्लॉग. बघा ही मला डिमोटिवेट करते ब्लॉग करण्यापासून. आपल्याला ना सगळ्यात महत्वाची काय गोष्ट आहे आपल्यापेक्षा मला आणि तुला पण पाहिजे. मला आहे ना रुमाल घ्यायचे. आपले रुमाल जे तू हरवले. अरे मी ते काय बोलतोय तू ऑफ टॉपिक काय जाते सरळ सरळ. मी ब्लॉग करतो तो ऑफ टॉपिक जा. रुमाल हा एवढा मोठा विषय आता. नंतर तिथे खायला बसतो रामेन की बोल ना रुमालाचा विषय. कोई इग्नोर. सॉरी बोल सगळ्यांना. सॉरी बोल सगळ्यांना. कशा सगळ्यांना डिस्ट्रॅक्ट करते. ब्लॉग इकडे तिकडे करते. बोल सॉरी. बघ सॉरी सगळ्यांना. हां समजलं. सो इट्स ओके वहिनी असं कॉमेंटमध्ये लिहा. इट्स ओके वहिनी. सो इंडियन रेस्टॉरंट आहे तिकडे आम्ही रामेन खायला चाललो आहे. कोरियन नाही बोलायचं कधी. मग कोरियन खूप नेमकं होतं. एशियन बोलायचं. एशियन आहे भाई. कोरियन नाही एशियन. निघालं तर परत ओरडतील. अरे कशाला ओरडतील भाई. समजून घेतील ना ते. म्हणून. नाही समजून घेतील ते. तिथं बोलतो रिक्षा. हॅलो रिक्षा आहे. रिक्षा मिळाली आम्हाला. खूप दिवसांनी ॲक्च्युली आम्ही रिक्षाने ट्रॅव्हल करतो आहे बिकॉज गाडी आहे बट आज जरा कंटाळा आला आहे गाडी काढायचा. जरा म्हणून रिक्षाने आज बोललो इकडे जायचं आहे तर रिक्षाने जाऊन येऊ. आणि त्याच्यानंतर पण आमचा प्लॅन आहे जो आहे की आम्हाला काय बघायला जायचं आपल्याला. पुष्पा 2 बघायला आम्ही जाणार आहे. काय झालं मग चकचक काय अरे करते. यार सगळे रस्ते खोदून हो ना, रस्त्याचा खोदून टाकलाय. रस्ता खोदून टाकलाय भाई. 10 मिनिटं एक्स्ट्रा लागली मला. काय चाललंय. एक तर रस्ते एवढूशे त्याच्यात खोदून ठेवून काय करतात काय माहिती. सो जो हॉटेल मी बोलत होतो त्या हॉटेलला आम्ही आलेलो आहोत. त्याचं नाव आहे सोजो असं हॉटेल आहे त्याचं. आपलं असं नाव आहे त्याचं. सो आम्ही आलेलो आता सोजोमध्ये जे आहे वर्सोवा आरामनगरच्या बाजूला. त्यांनी असं एकदा फुल काय जॅपनीज कोरियन काय बोल एशियन वाईब बनवली आहे. आणि थोडी क्रिसमसची वाईब पण आहे. सो आम्ही इथे रामेन खायला आलोय आणि श्रियाची इच्छा होती रामेन खायची. चिकन ना. हाँ चिकन. ये क्या है. ये क्या दिया. इसका ग्रीन टी, लेमन ग्रीन टी, सर्विंग ड्रिंक मतलब स्टार्टिंग में ऐसा वेलकम ड्रिंक्स. वेलकम ग्रीन टी. चांगलं आहे मस्त आहे. थोडी चांगली ग्रीन टी नाही प्यायला पाहिजे. मला त्याच्यात लेमन हे फ्लेवर म्हणून एवढं लेमन लागतं. प्लीज कम. पहले रामेन है. चिकन है ना इसमें. ये हाँ हाँ
थँक्यू. जा जा खा खा. हे काय आहे? गोयचा. मोमोजच आहेत फक्त त्याला गोयचा का बोलतात हे लोक. चिकन गोयचा. गव्हाचाच बोलत असतो. आपल्याकडे आले तर मोबाईल झाले. खरी गोष्ट आहे. पण नेपाळमध्ये आपला दार्जिलिंग बिर्जिंग मध्ये मोमोज बोलतात. आपल्याकडे आल्यावर मोमोज झाले. असं आहे. सो आता आपण आलेलो आहोत सोजो बरोबर ना. सोजोच्या किचन मध्ये. तुमचं नाव काय? शाहिद. तुम्ही मेन शेफ आहात का? हा मी आहे आणि परवेज खान एक शेफ. ओके. सो आता हे मला किचन दाखवणार आहेत. तर आता मी कधी किचन हे ऍक्च्युली मला बायको ते एशियन आहे कोरियन आहे काय नक्की काय? जॅपनीज. Japanese आहे. कम्फर्ट इज काय एशियन पण नाही कोरियन पण नाही जॅपनीज आहे. हां. तो मला असं दाखवा तुमचं. दाखवतो तुम्हाला. हे आपला रामेन स्टेशन. रामेन. रामेन हा. स्टेशन आहे. ओके. हे आपलं राईस स्टेशन आहे. राईस. राईस दोन वी हॅव इन मेन्यू. हा. हे आहे आपला फ्राय सेक्शन. हे आपलं ते स्मॅश भावगर जो खाल्लेला आपण. हां हां हां. ते साठी ते ओके. मग तो भाव पण इथेच बनतो का? हा भाव हे बॉक्स मध्ये बनतो. ओके. आणि स्टीम होतो तो. स्टीम होते. आणि हे आपला स्टीमर. स्टीम काहीतरी असला तो ओके ओके ओके. हे तर हॉट सेक्शन आहे. आणि किती लोक आहेत तुम्ही सगळं फ्रेश बनवता का? सगळं किती लोक आहेत तुमच्याकडे आतमध्ये किचन मध्ये? आपल्याकडे 8 लोक आहेत. 8 लोक. तर असं आहे सोजूचं किचन. तर तुम्ही नेक्स्ट टाइम जर आलात या साईडला तर इथे नक्की या रामेन ट्राय करा. तुमचा बेस्ट रामेन कोणता आहे? सपोरो स्पायसी मिसो आपला बेस्ट आहे. आणि आणि त्या हेल्दी खायचं आहे तर पोयटो टँटनमेंट व्हेरी हेल्दी आहे. सोया बेस. ओके. सोया मिल्क ब्रॉथ आहे आपला. ठीक आहे. जर तुम्ही इथे आलात तर हे 2 डिश नक्की ट्राय करा. आणि ह्यांना सांगा बेटा मी नीलचा ब्लॉग बघून आलो. ओके. थँक्यू सो मच. मजा आली. थँक्यू फॉर द फूड. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.
मित्रांनो गुड मॉर्निंग, कसे आहात तुम्ही? काल आम्ही रामेन खायला गेलो आणि त्यानंतर आम्ही पुष्पा 2 बघायला जाणार होतो. पण पुष्पा 2 बघायला जात असताना रिक्षामध्ये आमची थोडी बाचाबाची झाली. बाचाबाची झाल्यानंतर आमचं असं डिसिजन झालं की म्हणजे श्रेया जसं म्हणलं तर मला नाही बघायचं आहे, मी म्हटलं मला बघायचं आहे. असं सगळं व्हायला लागलं आणि मग थोडंसं बाचाबाची म्हणजे कॉन्व्हर्सेशन बाचाबाचीकडे गेलं. बाचाबाची भांडणामध्ये रूपांतर होत होतं आणि मग थोडंसं इगोवर आलं एकमेकांच्या. मग आम्ही रिक्षावाल्याला बोललो की इधर लो. मग तो श्रेया बोलली नाही घर पे लो. असं तर थोडं झालं. रिक्षावाला बोला सर किधर लो. बोललो बोल रे हो बायको उधर ही लो. मग मी घरी आलो. थोडा वेळ शांत बसलो. थोडा वेळ शांत बसल्यानंतर आम्ही एकमेकांवर हसायला लागलो आणि सिच्युएशनवरती पण हसायला लागलो. सो मला ही गोष्ट रिअलाईज झाली आफ्टर पावणे 3 वर्ष ऑफ मॅरेज की भांडणं ही थोडा टाईम दिला की सॉल्व्ह होतात. त्याच्यावरती जास्त शांतपणा करू नये, जास्त आपले रागराग करू नये. असं 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 आम्ही काल येऊन एक चुट्टीसारखे हसवतो, एकमेकांवरती पण हसवतो आणि रिक्षावाल्याची जी गाठ फाटली त्याच्यावरनं हसवतो आणि ओव्हरऑल असा मजेशीर किस्सा काल झाला आमच्याबरोबर. त्याच्यामुळे पुष्पा 2 काही बघण्यात आलेलं नाही आहे. आज मी ट्राय करतो पुष्पा 2 बघायला. म्हणजे असं तुम्हाला दिसत असेल ब्लॉगमध्ये की अरे किती मस्त लाईफ आहे, श्रेया आणि इलिया एन्जॉय एकदम मस्त कपल आहे वगैरे, पण आम्ही पण भांडतो. फक्त मी ते दाखवत नाही, त्याचा कॉन्टेंट नाही बनवत मी. नंतर वी हॅड अ फाईट असा कॉन्टेंट बनवू शकतो मी ॲक्च्युली. पण तसं काय ऑफकोर्स मला आवडत नाही तसं काही करायला. पण असं होतं कधी कधी. चांगला दिवस चालला असता, मी डेट बीटवर गेलो रामेनच्या आणि कशी लागते कशी बघितलं अशी लागते. कधीही काही होऊ शकतं मित्रांनो. जे लोक कमिटेड आहेत किंवा रिलेशनशिपमध्ये आहेत किंवा मॅरिड आहेत त्यांना हे रिलेट होईल की कधीही सिच्युएशन कुठेही जाऊ शकते. कुठेही लिटरली कुठेही जाऊ शकते सिच्युएशन. मेल फिमेल हे असं कॉम्बिनेशन देवानी बनवलं आहे ना बाई, कुछ भी हो सकता है, कुछ भी हो सकता है. सो ह्याच नोटवरती आपण हा ब्लॉग संपवूया आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आज मी चाललेलो आहे दादरला मस्त काही ऑर्गॅनिक रील्स शूट करायला. त्याचा ब्लॉग तुम्ही उद्या बघा आणि कसे वाटतात तुम्हाला कॉमेंटमध्ये सांगा. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कॉमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्हाला काय करायचं माहिती आहे, मी कॉफी पिते, पण तुम्हाला करायचं आहे सबस्क्राईब राईट नाव. सपोर्ट कीजिए भाई, सपोर्ट कीजिए. पुलिस स्टेशन कंप्लेंट करेंगे. सपोर्ट